राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू होते, थेट जाऊयात. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये नुकतीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आकडेवारी ही काही पक्षांच्याकडून वेगळी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्याकडं अधिकृत असलेली माहिती आम्ही सर्व जिल्ह्यात एकत्रित केली. ही निवडणूक संपूर्ण राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांची नव्हती, काही ठराविक जिल्ह्यांची होती. आणि आकडेवारी आमच्याकडे अशी आहे की एकंदर जागा 608, 608, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 173, काँग्रेस पक्ष 84, भारतीय जनता पार्टी 168 आणि शिंदे यांच्या सोबत गेलेलं आहे 42. म्हणजे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आहे. तिचे पूर्ण आकडे आमच्याकडे अद्याप नाही आहेत. पण साधारणतः 277 ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी यांना जागा मिळाल्यात आणि शिंदे गट आणि भाजप दोघेही एकत्रित 210 आहेत. याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांना अधिक पुढं केलेलं होतं आणि त्यांचा परफॉर्मन्स आम्हाला संतोषजनक वाटतो. त्यांचं मी अभिनंदन करतो. राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यातल्या काही प्रश्नांच्या संबंधी थोडी लोकांच्यात अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण राज्य सरकारने काही निर्णय बदलले किंवा घेतलेत. आता उदाहरणार्थ कोरोना काळामध्ये या 2 वर्षात कोरोनाची लाट होती, त्या काळात काही मुलं किंवा पालक हे मृत्युमुखी पडले आणि अशांना मदत करण्याच्या संबंधीचं धोरण पाठीमागच्या सरकारमधले अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेलं होतं. त्याच्यात 20,000 रुपये इतकं अनुदान हे जाहीर केलं होतं. ते अनुदान स्थगित केलं अशी माहिती आहे. जर ही माहिती योग्य नसेल तर राज्य सरकारने लवकर तातडीनं ही कमिटमेंट पाळली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आता याच्यात 2 प्रकारचे लोक आहेत. एक आई किंवा वडील यांच्यापैकी एकच व्यक्ती हयात आहे, जिवंत आहे. अशी जी मुलं आहेत जी कोरोना काळात मृत्युमुखी पडली त्यांची संख्या 20,000 आहे. आणि ज्यांचे आई आणि वडील दोघांनाही मृत्यूने छळलं अशा मुलांची संख्या 800 आहे. मला स्वतःला असं वाटतं की या सगळ्या बालकांची की ज्यांचे आई वडीलही गेलेत किंवा एक तुमचे गेले यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आणि समंजसपणाचा असतो. आज या अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या बाहेरही झाली आणि त्याच्यामध्ये त्या राज्य सरकारने त्यांना अनुदान दिलेलं आहे. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश 4,000 रुपये, कर्नाटक 3500, उत्तराखंड 3500, मध्य प्रदेश 5,000, दिल्ली 2,500
हिमाचल 2,500, तामिळनाडू 3,000, राजस्थान 2,000 आणि महाराष्ट्र 1,125. याच्यामध्ये वाढ करण्याच्या संबंधीचं धोरण पाठीमागच्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. ही योजना किंवा तो निर्णय हा प्रत्यक्षपणानं पृथ्वीमध्ये आला नाही. त्यामुळे इतर राज्यांच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या अशा अडचणीतल्या कुटुंबांची अवस्था ही अधिक गंभीर आहे. ते दोन याच्याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावं असा माझा आग्रह राज्य सरकारला आहे. सर, एक प्रश्न आहे सर, की ज्याप्रमाणे आपण दावा करतायत की आमची एवढी जागा आहे, ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक चिन्ह होत नाही. भाजप म्हणतो की सगळ्यात जास्त आमची जागा आहे, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी म्हणतो की आमची जागा जास्त आहे. नेमकं जागा जास्त कोणाच्या आहे हा अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे सर. असं आहे की आम्हाला माहिती आमच्या जागा किती आहेत ते आम्ही सांगितलं. इतर कोणाचं म्हणणं असेल की त्यांच्या जागा जास्त आहे, त्या आनंदात त्यांनी राहावं, त्याची काय आम्हाला चिंता नाही. पवारसाहेब, एक चार्जशीटच्या मुद्द्यासंदर्भात संजय राऊत यांच्या प्रकरणामध्ये ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये तुमचं ऍग्रिकल्चर मिनिस्टर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? त्यांनी काय माझ्या आरोप केला? त्या चार्जशीटमध्ये असं उल्लेख करण्यात आलाय की 15 आठच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री म्हणून तुम्ही उपस्थित होता. बायकी चव्हाण सेंटर इथे बैठक झाली आणि संजय राऊत यांना त्या बैठकीमध्ये ते काम देण्यात आलं 15 विकासाच्या संदर्भात. हे कशाच आहे? असं चार्जशीट मधला दावा केला जातो. त्यांना त्या बैठकीत काम देण्यात आलं हे तुमचं स्टेटमेंट, याला आधार काय ते मला हवं. अशा पद्धतीचा भाजपचा आरोप आहे. तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं गेलेलं आहे आणि अतुल भातखळकर हे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी म्हटलंय की हे शरद पवार तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं पत्र द्यायचं काम संजय राऊत यांना देण्यात आलं. मला वाटतं की तुम्हाला कदाचित माहिती असेल जात असेल, तुम्ही गृह खात्याचे मंत्री होते. याच्यात मी आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं पेपर डॉक्युमेंट्स, ह्याच्यामध्ये हवेत काही बोलण्यात अर्थ नसतो, पेपरावरच बोलावं लागतं. साहेबांनी जी मीटिंग घेतली ती 14/8/2006 त्याच्यामध्ये हाऊसिंग रिलेटेड सगळे उपस्थित होते आणि ही बैठक टेनंट्सनी, असं आहे की हा 1988चा प्रकल्प आहे आणि तेव्हापासून पत्राचाळीचे टेनंट्स हे दारोदार भटकत आहेत. ही बैठक शरद पवार साहेबांना बैठका नवीन आहेत का? तर नाही. ते जेव्हापासून राज्याच्या राजकारणात आले आतापर्यंत 10,000-20,000 बैठका घेतल्या असतील. म्हणजे त्या गृहनिर्माणासाठी असतील, कोकण रेल्वेसाठी असतील, JNPT-साठी असतील. महाराष्ट्राचा असा कुठलाही प्रकल्प नाही की ज्याच्यात शरद पवार साहेबांनी मध्यस्थी करून बैठका घेतलेल्या नाही. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेसारखा प्रकल्पही फार कमी जणांना माहिती असेल की तत्कालीन केरळचे मुख्यमंत्री करुणाकरन या सगळ्यांना एकत्र करून कोकण रेल्वेला दिशा देण्याचं काम, तेव्हा मधुदंडवते होते, त्या सगळ्यांना दिशा देण्याचं काम पवार साहेबांनी केलं होतं. म्हणजे ते बैठका घेणं हे शरद पवार साहेबांना काही नवीन नाही. त्यांनी या संबंधात बैठक घेतली. बैठकीचा जे इतिवृत्त माझी चीफ सेक्रेटरी स्वाधीन क्षत्रिय हे तेव्हा हाऊसिंगचे सेक्रेटरी होते. त्याच्यामध्ये डिस्कशनमध्ये मी पूर्ण ह्याच्यात म्हणजे पूर्ण हे दाखवत नाही, पण एंड जो येतो तो एंड फार क्लिअर असतो. एंडला असं म्हणतात ते की ते मॉडिफिकेशन ऑफ GR करायचं आहे याच्यात, जे त्यांनी सुचवलं, म्हणजे सेक्रेटरीने. कारण काय तोपर्यंत सेक्रेटरीला ह्या पेपरवरून तुम्हाला असं दिसेल की ती मॅटर सबज्युडाइज्ड आहे असं म्हणणं होतं. पण ते सिद्ध झालं की सुप्रीम कोर्टनी निकाल देऊन टाकले. तर निकाल हे टेनंटच्या बाजूने आहेत. टेनंट विरुद्ध बिल्डर असा तो वाद होता आणि ते पेपर त्यांना सबमिट करा गव्हर्नमेंटला आणि लेट गव्हर्नमेंट टेक द डिसिजन असं तुम्हाला मी पेपर देतो. आणि त्याच्यात नंतर तिथे असं लिहिलं आहे की ही कन्क्लुडेड द मीटिंग बाय आस्किंग देम टू सबमिट. ही म्हणजे कोण? ही
He concluded the meeting by asking them to submit copies of the High Court judgment to Secretary Housing. Secretary of Housing appraised the Chief Minister regarding the above meeting. तर द चीफ मिनिस्टर हे कधीही या चर्चेचे म्हणजे त्या चर्चेत नव्हते, या चर्चेत त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं, ह्याच्यावरती कुठले आदेश देण्यात आलेले नाहीत. चर्चा करून संवाद साधून मध्यमार्ग काढणं हे प्रत्येक राजकारणाचं काम असतं. आता मराठा मोर्चाचा संबंध निर्णय घेताना प्रत्येक राज्य सरकारने बैठका घेतल्याच आहेत. ओबीसी राजकारण रिझर्वेशनच्या संबंधात काय फक्त त्या खात्याच्या मंत्र्यांनी बैठका घेतल्या असं नाही, अनेक जणांनी बैठक घेतल्या आणि मार्ग काढ. शेवटी राजकारणात आपण समाजकारणात येतो कशाला? संवाद साधून प्रश्न सोडवण्यासाठी. संवाद साधणं चुकीचं आहे का? पण ज्या पद्धतीने भाजपचे आमदार पत्र लिहिलंय त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे की चौकशीच करावी याबाबत. आमचं म्हणणं आहे की हो, चौकशी करा. चौकशीला कोणी विरोध केलाय? आम्ही थोडी म्हणतो करू नका, पण पराचा कावळा निर्माण करू नका. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे 90 सालानंतर आजपर्यंत काय झालंयच. आपण हत्तीच्या मर्मस्थळावरती घाव घातल्यानंतर हत्ती कोसळतो असं एक सर्व समाजाचं मत आहे, सर्व शुद्ध. महाराष्ट्राचं मर्मस्थळ शरद पवार आहे. त्याच्यामुळे हे असा पराचा कावळा करायचा आणि त्याच्यातनं भलतीच दिशा दाखवायची हे काम कायम केलं जातं. हे मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स देतो ना तुम्हाला. अच्छा, ह्याच्यात ईडी काय म्हणालंय? इन्क्वायरी करणारी हा, इन्क्वायरी करणारी एजन्सी काय म्हणाली आहे की द युनियन मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर डिक्लेअर्ड दॅट एनी मॉडिफिकेशन टू द GR इज अ मॅटर टू बी डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट अँड नॉट बाय द सेक्रेटरी. He concluded the meeting by asking them to submit copies of the court judgment to the secretary. हे एवढंच जे काय आहे ते. आता त्याच्यात तुम्ही थेट तेच त्याचे प्रमुख आहेत, हे आहे ते. मला वाटतं हे सगळा एक कथित डाव कट रचून पवार साहेबांना बदनाम करण्याचा कार्यक्रम आखलेला असतो. हे 2 कागद आपल्यालाही मिळतील. ह्याच्यात कुठेही वास्तव काय आहे तर काहीही नाही. हे कारण नसताना राजकीय दृष्ट्या कोणातरी बदनाम करायचं हे काम गेले 33 वर्ष मी महाराष्ट्रात बघतोय. पवारसाहेब ज्या पद्धतीने शरद पवार आणि संजय राऊत एक महाविकास आघाडी अग्रेसर त्यांच्या होते. अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या शरद पवार आणि संजय राऊतने आणि चौकशीमध्ये या आरोपी ते सिद्ध झालेले आहे. सगळे तक्रार करतात त्यांच्यावरून काय धरून हे आहे. अच्छा, शरद पवार आणि संजय राऊत हे महाविकास आघाडी बनवण्यात अग्रेसर होते आणि त्यांनी भाजपला आव्हान दिलं. आता संजय राऊतांना तुरुंगात टाकलेलं आहे तरी शरद पवार अजूनही विरोधी पक्षांची बोट बांधतायत. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला यात अडकवण्याचा प्रयत्न वाटतोय. असं आम्ही बेछूट आरोप करत नाही. जी भूमिका आहे पक्षाची, जी भूमिका आहे पवार साहेबांची, ती देशाला महाराष्ट्राला माहिती. त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे त्याच्याशी आम्हाला काही नाही. आमचं म्हणणं एवढंच की आरोप केला ना, अध्यक्षही काहीतरी म्हणालेत भाजपचे. आमचं म्हणणं ताबडतोब चौकशी करा, अहवाल घ्या आणि समजा नाही नक्की हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितांवर काय कारवाई करणार हे जाहीर करा. पवारसाहेब चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर पवारसाहेब चौकशीला सामोरं जायला तयार आहेत का? एनरॉनच्या वेळेस मी मागणी केली होती, की चौकशी करा आणि चला समोरासमोर होऊन जाऊन द्या. कधीच चौकशी झाली. पवारसाहेब या आधी उद्धव ठाकरेंना टार्गेट करून शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न केला. आता शरद पवारांना टार्गेट केलं जात आहे. अशा माध्यमातून शरद पवारची काय भूमिका असणार आहे? कारण एकत्रित राहण्याचा आपला प्रयत्न आहे, परंतु वारंवार आपल्यावर आरोप ठरवले जाते. मला वाटतं की ह्या पॉलिटिक्समध्ये न जाता आत्ता तुम्ही जो संबंधित प्रश्न विचारला त्याच्यावरती आम्ही आमचं स्पष्ट मत मानलेलं आहे. ह्याचा इतरांशी कुठलाही संबंध जोडू नका. हे जी स्वच्छ कागदपत्र आमच्या हातात आहेत त्याच्यावरती आम्ही बोलतो आहोत. बाकी पवार साहेबांची भूमिका ही राष्ट्रीय भूमिका आहे. ती काही छोटी मोठी कुठल्या गल्लीतली किंवा तालुक्यातली जिल्ह्यातली भूमिका नाही. त्यांची राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यांची राष्ट्रीय भूमिका स्पष्ट आहे. 2019 असं झालं होतं की निवडणुकीच्या आधी पण एकदा तुमचं नाव आलं, आता पुन्हा एकदा पत्रकारांमध्ये नाव येतं. तुम्ही स्वतः कसं बघताय? कारण हे
आता म्हणजे बारामती निर्मला सीतारामन येणार किंवा आता परत तुमचं नाव असं आहे की याच्यामध्ये नाव घेतलं आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की त्यावेळेला बैठक जी झाली त्याचे जे मिनिट्स आहेत साईन बाय सेक्रेटरी त्याची प्रत तुम्हाला ते देतात आणि इट इज साइंड बाय द एक्स. तर ते त्या सेक्रेटरीने जी सही केलेली त्या मीटिंगचा इतिवृत्तांत आहे तो तुमच्या हातामध्ये असता आणि त्यानंतर जी कोर्टामध्ये काही दाखल केलेलं आहे की त्याच्यात माझं नाव आहे असं तुमच्या वरती कोणतंही म्हणलं तर त्या आरोपपत्रामध्ये नक्की काय आहे ते त्यांच्या 5-7 वर आणि 8 वर असेल त्याची कॉपी तुम्हाला आत्ता देण्यात येईल. म्हणजे जी चौकशी करणारी जी एजन्सी आहे ती कोर्टात काय म्हणते आणि राज्य सरकारचं त्यावेळेचं जे डिस्कशन झालं याचं जे चिफणी आहे ते काय म्हणतं या दोन्ही गोष्टी तुम्हाला अत्यंत स्वच्छ ही भूमिका सांगतील ज्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी केला. आता दुसरी गोष्ट अशी आहे कुणी चौकशी करायची मागणी केली की माझी असेल किंवा कुणाची असेल चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका उचित नाही. चौकशी करा अगदी 4 दिवसात 8 दिवसात 10 दिवसात जेवढ्या लवकर करता येईल तेवढी करा आणि चौकशी झाल्याच्या नंतर आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यासंबंधी काय भूमिका घेणार आरोपकर्त्यांच्या बाबतीत हेही राज्य सरकारने जाहीर केलं. साहेब यालाच एक पुढे प्रश्न आहे. खरं तर नुसते राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय नाही. ज्यावेळी अधिकृत पत्र दिलं जातं त्याची कदाचित दखलही घेतली जाईल. त्यानंतर मग राष्ट्रवादीकडून या सगळ्याबद्दलचं स्टँड काय सांगितलं ना नाही, आम्ही राष्ट्रवादी नाही. शरद पवार असं ह्युमन बिंग म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं की इम्रान गोपीनाथ मुंडे तेव्हा पवार साहेबांनी सांगितलेलं की तुमच्या सगळ्या तरुण पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो ती बैठक ती जी मीटिंग होती पब्लिक मीटिंग ती काळ्या घोड्याला झाली होती आणि काळ्या घोड्यावरनं साहेबांनी जाहीर केलं होतं की एनरॉनमध्ये माझा 1% सहभाग दाखवा याच काळ्या घोड्यावरती मला फाशी द्या. 1% आला नाही पुढे. हे कसं आहे की हा राजकीय इतिहास माहीत असलेला मी एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे असे आरोप आम्हाला नवीन नाही आहेत आणि त्याला शरद पवार साहेबांनी काय उत्तर दिलं हा इतिहास आहे. एक मुद्दा चाललेला आहे महाराष्ट्रात पॉप्सॉन जे प्रोजेक्ट होता ते गुजरातला गेल्यावर तरी आणखी प्रोजेक्ट महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये गेलेले आहेत तर त्यावर आपण काय बोलणार? असं की त्याच्यात मला काही फार वेगळं मत मांडायचं नाही. तो महाराष्ट्रात झाला असता तर मला आनंद झाला. त्यासाठी जागाही ठरलेली. इथं नव्या पिढीला एक काम करायची अधिक संधी मिळाली असते. त्यामुळे तो प्रोजेक्ट इथं होणं हे गरजेचं होतं पण नाही झाला. गुजरातमध्ये गेला तर ही गोष्ट मला मान्य आहे. शेवटी या देशात तर कुठेच होतं. महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला पण याचा अर्थ या राज्यात देशात कुठेच होतं म्हणून मी विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही. राज्य सरकारने एक गुंतवणुकीचं वातावरण केलं पाहिजे. मला आठवतं आहे की ज्यावेळी मी राज्यामध्ये काम करत होतो त्यावेळेला रोज मला 2 तास इन्व्हेस्ट करायला येणाऱ्या लोकांना एक विश्वास द्यायला आणि त्यांचे प्रश्न सोडायला काढायला लागायचे. त्याचं कारण इन्व्हेस्टमेंट क्लायमेट हे महाराष्ट्राचं चांगलं होतं. आज त्याला धक्का बसला असेल की इतर राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हिताच्यासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करायला हातभार लावावा. आम्हा लोकांची भूमिका या अशा प्रश्नावर ही पॉझिटिव्ह आहे. पवारसाहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दिल्लीत जात आहे. अनेक नेत्यांशी भेटणार आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्यासोबत पाहायला मिळत नाही. भारतीय जनता असं आहे की ते साहेब
कुणाचे भारतीय जनता पक्षाचे जात सोबत जात नाही अहो, आहे. विमानात- याचा अर्थ असा मानला जाईल की वेदांत प्रोजेक्टमध्ये नेण्याचा भारतीय जनता पक्षाचा हात होता. शिंदे गट फक्त आता प्रयत्न करत आहे. असं आहे की शिंदे साहेब शिंदे गटाने कोणाला न्यायचं, कोणी कोणाबरोबर जायचं, हे आम्ही का त्याच्यावर मत व्यक्त आता करावं. ईडीच्या संदर्भात एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता की वस्तुस्थिती तशी नाहीये, पण कुठतरी फक्त एक हवेमध्ये बोलून कुठतरी अशा पद्धतीने विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण की कागदोपत्री कुठलाही उल्लेख नसताना, तुमचं नाव सुद्धा नसताना निर्णय घेतला गेला आणि ईडीच्या चार्जशीटमध्ये तुमचं नाव आलं असं सांगितलं गेलं. नाही नाही तर कसं मला स्वतःला फारशी माहिती नाही. लंडन पोलीस स्टेशनच्या तर आज मी इंडियन एक्सप्रेस वाचला आणि आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये फ्रंट पेजवर एकंदर या एनडीएच्या कालखंडामध्ये ठराविक काळामध्ये किती जणांच्या केसेस केलेल्या आहेत, कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यावर केलेल्या आहेत वगैरे वगैरे संबंधीचं सगळ्यांना मार्गदर्शन होईल असं उद्दिष्ट आहे. ते बघितल्याच्या नंतर या देशात समाजापुढचे प्रश्न हे बाजूला ठेवून आपल्याला उद्याच्याला ज्या अपेक्षा आहेत निवडणुकीच्या नंतरच्या त्याबद्दलची आशंका मनात असेल तर ती दूर करण्याच्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांच्या खचेवरणं, चौकशा करणं, अरेस्ट करणं या सगळ्या गोष्टी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून घेतला जात आहे. पण त्याला राजकीयदृष्ट्या आम्ही तोंड देणार. सर, उपमुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यावरून सध्या सामना पाहायला मिळतो एकंदरीत दोन्ही गटांमार्फत. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, काय सल्ला असेल दोन्ही गटांना? मी सल्ला यापूर्वीच दिला की राज्याचे मुख्यमंत्री हे सगळ्यांचे मुख्यमंत्री, त्यांनी राज्याचा विचार करायला पाहिजे. त्यांना स्वतःला माहिती आहे आणि ते अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कला हजर झालेले असतील जिथं बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आणि त्यामुळं याच्यात वाद वाढून न देण्याची जबाबदारी ही राज्य प्रमुखाची आहे. मला आनंद आहे की त्यांनी विकेसीमध्ये जागा घेतली आणि त्यांना जागा देण्यात आली असं माझ्या वाचण्यात आलं. त्यामुळे त्यांची जी मागणी होती हा प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्यांचा प्रश्न सुटल्याच्या नंतर जी एक परंपरा आहे त्या परंपरेच्या संदर्भात पहिल्यांदा मागणी ही जर उद्धव ठाकरेंनी केली असेल तर त्या मागणीच्या बाबतीत विलंब लावणं योग्य नाही आणि हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा अशी माझ्यासारख्याची अपेक्षा. उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी सरकारने गणेश उत्सवाचे सण बंद केले, त्यामुळे हे सगळे उद्योग आहेत ते बाहेर जात आहे. आम्ही पुन्हा चालू केले म्हणून आता महाराष्ट्रात सगळे उद्योग परत येतील असं दावा केले. त्यांचं मी अभिनंदन करतो. हे सण का बंद केले याचा निर्णय महाविकास आघाडीने केला असं मला स्वतःला वाटत नाही. निर्णय केला पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संबंध देशाला अपील केलं. तुम्हाला आठवत असेल की एक दिवशी सकाळी उठून त्यांनी थाली वाजण्यापासून अनेक गोष्टी सांगितल्या आणि ते करणं गरजेचं होतं त्या करोनाला तोंड देण्यासाठी. आणि त्या काळामध्ये हे सर्व उत्सव, सभा, संमेलन, लग्न या सगळ्या गोष्टींच्या मर्यादा आलेल्या होत्या. हे राष्ट्रीय धोरण प्रधानमंत्र्यांनी मांडलं, ते महाराष्ट्राने सुद्धा पाळलं. याची जाण ही जाणकारांना असली पाहिजे. त्यामुळं आता ते काही म्हणत पण त्यावेळेचा निर्णय तो योग्य होता. भले मोदींनी घेतला होता तरी योग्य होता. सर, केंद्र सरकारचा पत्राचार में जो है बीजेपी की तरफ से आपके ऊपर एक आरोप इसका जवाब दिया गया. सर हिंदी में सर केंद्र सरकारचा फोकस इसकी कॉपी मिली गया. मैंने स्पष्ट सरकारचा फोकस कुठेतरी हल्ल्याचं दिसतंय का? कारण केंद्रीय मंत्री अनेक आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात. अनुराग ठाकूर येऊन गेले, निर्मला सीतारामन आहेत. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीची जे प्राबल्य ठिकाणं आहेत त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. अशा कुठल्याही राजकीय पक्षाला आपलं भवितव्य मजबूत करण्याच्यासाठी काही कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भात त्या राजकीय पक्षाला एखाद्या भागामध्ये, एखाद्या मतदारसंघामध्ये
चिंता वाटत असेल तर त्या ठिकाणी अधिक कष्ट करणं हे काही चुकीचं नाही आणि त्यामुळं कुणी येत असेल तर त्यांचा अधिकार आहे. तर त्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असा तो माझा मतदारसंघ राहिला नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा देशाचे अर्थमंत्री येत आहेत. तिथल्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. आम्हाला आनंद आहे. आम्हाला ह्याची काही नवीनच आहे. म्हणजे मला आठवतं आहे की अरुण जेटली माझ्या मतदारसंघात आले रात्री मुक्कामाला माझ्याच घरी होते. प्रधानमंत्री हे माझ्या मतदारसंघात स्वतः आल्याच्या नंतर काय बोलले मी आता सांगत नाही. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या की त्यांच्या ज्ञानात भर पडली म्हणून. त्याच्यानंतर देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्या मतदारसंघात आले, तिथं राहिले. मला आनंद आहे त्याचा आणि त्यामुळं आता अर्थमंत्री येत असतील तर त्याचाही आम्हाला आनंद आहे. सर, पण ज्या पद्धतीने आता भाजपा मिशन सांगते आहे की लोकसभेच्या जागा वाढायच्या आहेत, महाराष्ट्रामध्ये पण राष्ट्रवादीच्या ज्या जागा आहेत किंवा शिवसेनेच्या जागा आहेत जे ते आतापर्यंत जिंकले नाही, त्यावर देखील त्यांनी आता काम करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या गोष्टींनी कसं बघतात, मुंबई महापालिकेसाठी पण अमित शहा येऊन गेले. दिल्लीच्या नेत्यांच्या आता मुंबई आणि महाराष्ट्र वाऱ्या वाढत चालली. असं आहे की हे माझ्या मते फक्त महाराष्ट्रापुरते असं दिसत नाही. आणखीन काही राज्याची हा कार्यक्रम त्यांनी घेतलेली दिसतं. त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्यांना काळजी वाटत असेल उद्याच्या निवडणुकीची. आता झालं आहे काय, समज देशाचं चित्र बघितलं तर केरळमध्ये तुम्ही जा, आज त्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही. तामिळनाडूमध्ये जा, तिथं भाजपचं राज्य नाही. कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी काँग्रेस आणि अन्यांचं राज्य होतं, पण तिथं उलथापालट केली गेली आणि त्या ठिकाणी आता भाजपचं राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार या ठिकाणी होतं. इथं काही 40-45 लोकांना काही परिवर्तन झालं आणि त्यामुळे इथं सरकार गेलं. तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बघितलं, कमलनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं. आज ते सरकारसुद्धा फोडाफोडी करून त्या ठिकाणी बदलले गेले. तुम्ही त्याच्यानंतर झारखंडमध्ये बघा, त्याच्यानंतर वेस्ट बेंगालमध्ये बघा, अख्खा नॉर्थ ईस्ट अख्खा नॉर्थ ईस्ट बघा, या सगळ्या दिल्लीमध्ये बघा, पंजाबमध्ये बघा, या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे सरकार नाही. त्यांचं सरकार स्वतःकडून जिथं आलेलं आहे त्याच्यात उत्तर प्रदेशचा उल्लेख करावा लागेल, गुजरातचा उल्लेख करावा लागेल. अशी काही राज्य जर सोडली तर संबंध देशामधलं चित्र हे भाजपला अनुकूल आहे असं दिसत नाही. आणि त्याची नोंद घेऊन जर पक्ष आणि त्याचा विस्तार हे करण्याचं धोरण जर त्यांनी घेतलं असेल तर त्यांचा अधिकार आहे. सर, एक प्रश्न आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आपण वारंवार अनेक नेते आपले भेटून गेले आहेत आणि त्यांचं मत आहे की काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही. राहुल गांधी जे आहेत आणि काँग्रेस पक्षाचा रस्त्यावर पाहायला मिळत आहे, याचा फायदा कुठे ना कुठे विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी होईल असं वाटतं. मला माहिती आहे, पण पहिले आता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडे सर्वसामान्य लोक त्या भागात एका वेगळ्या दृष्टीने सहानुभूतीच्या दृष्टीने बघतात. माझे 2 अनुभव आहेत. एक चंद्रशेखरांनी पदयात्रा काढलेली होती दिल्लीमध्ये. मी स्वतः त्याच्यात सहभागी झालो होतो. महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद होता. मी स्वतः जळगावपासून नागपूरला शेतकऱ्यांची दिंडी काढली होती. हजारो लोक आले, शेवटी लाखो लोक आले आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये सबल ग्रामीण भागातल्या लोकांची सहानुभूती आम्हा लोकांना मिळाली. त्याचा राजकीय फायदासुद्धा झाला आणि त्यामुळं असे उपक्रम जर राहुल गांधींनी घेतले असतील आणि त्याचा राजकीय बेनिफिट त्यांना मिळत असेल तर त्याच्यात मला चुकीचं वाटत नाही. ठीक आहे, त्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. काही कष्ट करून लोकांच्यात आपला पक्ष विस्तारित करायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला आमच्या शुभेच्छा. पवारसाहेब, रामदास कदम जे शिंदे गटाचे आता नेते झाले, रामदास कदम त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे किती दिवस बाळासाहेबांचं नाव घेणार आहात. तुम्हाला वाटतं की बाळासाहेबांचा वारसा मला असं वाटतं ज्यांच्याबद्दल मी बोलावं
अशी तर माणसाचा उगीच काहीतरी जास्त चर्चा करायला जाऊ नका. मी व्यक्तिगत बोलत नसतो. सर ममता बॅनर्जी असो आणि बाकीचे जे केसीआर आहे सगळे नेत्यांना आपण प्रयत्न करताय की एकत्र यायला पाहिजे, पण काँग्रेसशिवाय देशांमध्ये पर्याय नाही आपण वारंवार बोलता, परंतु जे विरोधी पक्ष आहे ते एकत्र येण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणण्याचा आणखी प्रयत्न करणार आहात? मीच करतो असं नाही. माझं मत ते आहे, नितीश कुमारांचं मत ते आहे, फारुख अब्दुल्लांचं मत ते आहे. असे काही आम्ही त्या विचाराचे आहोत आणि त्यामुळं त्या रस्त्याने जाऊन जर आपण यशस्वी झालो तर देशाच्या दृष्टीने हे लाभदायक होईल. पावसाळ्यात मनसेच्या वतीने असं एक आरोप होतं की मनसेच्या वतीने आता असा आरोप केला जातो की शिवसेना ही शरद पवारांची किंवा शिवसेना ही राष्ट्रवादीच्या प्राणी संग्रहात एक मानकरी अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला आहे आणि हे पॉलिटिकल नरेटिव्ह आता तुम्ही कसं पाहताय? मी काय प्राणी वेळी अशा समस्येचा उल्लेख मी करणार नाही. म्हणजे साधारणतः एक हाताच्या मोजणारं सुद्धा मोजता येईल इतके सुद्धा विधिमंडळात लोक ज्यांना आणता येत नाही त्यांच्याबद्दलचं काय भाष्य करायचं. पंतप्रधानांना चिठ्ठ्या आवडायला लागले तर मनसे प्रमुख विदर्भात आहेत, टायगर कॅपिटल म्हणजे प्रमुख राज ठाकरे हे ताडोबामध्ये गेले होते आणि चित्ते आलेले आहेत. आपल्या काय समजतं? त्याचं काय कसं बघताय, एकंदरीत कसं बघताय? पंतप्रधानांना चिठ्ठ्या आवडायला लागले तर मनसे प्रमुख विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे. मला तुम्ही आपलं लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांची दुःखं काय आहेत त्याच्यावर लक्ष देतो. हे प्राणी आणखीन काय काय त्या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अनेकांना असतं तर त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही या गोष्टी पासून करत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर हे आरोप पुन्हा व्हायला लागले की राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपायला लागली आणि उद्धव ठाकरेंची चूक झाली आहे असं कोण म्हणतं? शिंदे गटाकडनं हे नाही, आरोप. शिवसेनेचे लोक म्हणतात का? आता ज्यांचा परिणाम झाला असं म्हणतात ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना काय फरलं मला काही समजत नाही. सर नितीश कुमार महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आहे, अवकाळी पाऊस पडला, अजूनही पाऊस पडत आहे. सोयाबीन त्याच्याबरोबर कापूस यासारखे सगळे पिकं नष्ट होताना पाहायला मिळत आहे. सरकारने फक्त आश्वासन दिलं आहे की मदत करू, पण अजूनही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. आपण शेतकरी नेते आहेत आणि एकंदरीत बघता आपण मदत करण्याचा प्रयत्न, पण अजून मदत केली नाही. पाऊस मात्र थांबायला नाव नाही घेत आहे. कशा प्रकारची भूमिका असायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना मदत ही गरजेची. असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधीची घोषणा केली. आमची अपेक्षा अशी की राज्याचा प्रमुख ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या दृष्टीनं ज्यावेळी लोक संकटात आहेत आणि त्यांना संकटातून मुक्त करण्याच्यासाठी धोरण जाहीर केलं त्याची तातडीनं त्यांनी अंमलबजावणी करावी. उगाच बाकी काही सांगत बसू नये, आज त्याची गरज आहे एवढं सांगता. सर, नीतीश कुमार जो है से ये खबरें चल रही थी कि फूलपुर जो उत्तर प्रदेश की एक सीट है वहां से लोकसभा चुनाव लड़ सकते हैं, हालांकि उन्होंने कल उससे इनकार किया है. उनका ये कहना है 2024 का जो चुनाव होने वाला है उनका मेन एजेंडा है कि पूरे विपक्ष को एकजुट करे और किसी भी तरीके से बीजेपी की सरकार को उखाड़ दे. इस पूरी भूमिका में आप किस तरीके से देखते हैं, क्योंकि सर आप सबसे वरिष्ठ नेता हैं और आप लगातार कह रहे हैं विपक्ष अगर एक साथ एकजुट हो जाए तो 2024 में इतिहास रचा जा सकता है. नीतीश जी मेरी मीटिंग हो गई, जिससे डिस्कशन हुआ उनके मन में क्या बात है उन्होंने हम लोगों को कही. उनका और मेरा दूसरा अफसोस ये है कि आज देश में जो स्थिति का सामना आम जनता को करना पड़ता है इसमें कोई कलेक्टिव मेजर्स लेने की आवश्यकता है, और ये कलेक्टिव मेजर्स लेना हो तो विपक्ष को एक होने की आवश्यकता है. और इसीलिए चाहे नीतीश जी हो, चाहे फारूक अब्दुल्ला जी हो, चाहे अन्य हमारे सहयोगी वो कुछ काम करना चाहते, कुछ कदम आगे चलना चाहते, उसको सहयोग देना, साथ देना हम सब लोगों का फर्ज है. हम उनको इस काम में
मदद करेगी। सर ममता बनर्जी लगातार कांग्रेस का खासतौर पे जो आपके फ्रंट बन रही है, जो विकल्प देने की आप कोशिश कर रहे हैं, उसमें कांग्रेस को शामिल करने के लिए वो राजी नहीं हो रही है, तो उनसे क्या बात करके उनको कन्विंस किया जाएगा? क्योंकि आपका भी मत है और जितनी भी दूसरी पार्टियां हैं उनका ये मत है कि बिना जो है कांग्रेस को लिए एक विकल्प नहीं ढूंढा जा सकता है। ऐसे नहीं, उनके राज में जब चुनाव हुआ तो कांग्रेस और मार्क्सिस्ट ने एक अलग लाइन ली। वो जो लाइन डायरेक्टली इनडायरेक्टली ममता जी के खिलाफ और विजेंद्र को फायदा देने वाली थी, और इसीलिए उनकी रैंक एंड फाइल इनके मन में नाराजगी है। मगर जब हम लोगों ने जीते बात ममता जी ने कही तो ममता जी ने ये बात बताई कि नेशनल इंटरेस्ट में जो करने की आवश्यकता है, तो हमारी जो कुछ एक्सपीरियंस है वो भूल कर हम साथ आने के लिए तैयार हैं। सर एकतर राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, पालकमंत्र्यांची निवडणूक बाकी आहे. दुसरीकडे आता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली राज्यपालांची अतिवृष्टीच्या ठिकाणी आणि आत्महत्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी. काय वाटतं प्रशासनामध्ये सरकारचा वचक नाही दिसत आहे? कारण लंपीसारखा असं आहे की आता मी तर वास्तू वर्तन करतात की आता पुढचे 50 वर्ष चिंता नाही आणि असं काहीतरी राज्य करून देणार आहोत की काही तुम्ही काळजीच करू नका, ह्या सगळ्या घोषणा केल्या जात आहेत आणि दुसऱ्या बाजूनं प्रत्यक्ष फील्डवर एक वेगळं चित्र बघायला मिळतं. पण ठीक आहे, राज्य पहिल्यांदा हातात आलेले आहे, काही घोषणा करण्यात त्यांना आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या घोषणा मला माहिती आहे कोण लिहून देतं, कारण मी बघतो असं खाली वगैरेच बोलत असतात. तर त्याच्यामुळं जे लिहून देणारे लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालत नसतं. राज्य प्रमुखांनी संबंध परिस्थितीचा अंदाजा घेऊन स्वतः निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. आता राज्याचे मुख्यमंत्री आत्ताच मुख्यमंत्री झाले, मला असं वाटतं की आता या बाकीच्या गोष्टी सोडून प्रशासनावर ते अधिक लक्ष देतील. ज्या गोष्टींची निर्णय त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे, उदाहरणार्थ पालकमंत्री नेमणं, आणखीन काय या सगळ्या गोष्टीवर लवकरात लवकर त्यांनी पावलं टाकावी. याच्यापेक्षा जास्त मला काही सुचवत नाही. सरकार अस्थिर असल्यामुळे कुठेतरी शासकीय अधिकारी सरकार चालत, कारण काल कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदेश दिलेले आहेत. बहुतेक जण रुजू होत नाहीये बदल्यानंतरही आणि दबाव आणला जातोय सरकारवरती आणि कॅबिनेट मंत्र्यांवरती, म्हणून त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. रवींद्र चव्हाण यांनी रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील बऱ्याच अधिकारी आणि कर्मचारी रुजू होत नाही बदल्यानंतर, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. दबाव आणले जात आहेत असंही ते म्हणतात की बदल्या रोखण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून. दबाव कोणाकडे नाही, दबाव कोण आणतं? शासकीय अधिकारी आणतात असं त्यांचं म्हणणं होतं. मंत्र्यांच्या अधिकारी दबाव आणतात. बदल्या रद्द करण्यासाठी त्यांनी ऑर्डर काढली सर, शिस्तभंगाची कारवाई करून म्हणून तसे आदेश दिलेले. सर उत्तर प्रदेश में योगी सरकार पहले मदरसे का सर्वे करा रही थी. अब मदरसे के सर्वे के बाद उन्होंने एक और जो है स्टेप आगे लेते हुए जितने भी वक्फ बोर्ड की जमीनें चाहे वो शिया की हो या सुन्नी की हो, उनकी जांच कराने का आदेश दिया है. विपक्ष का कहना है ऐसा कि खासतौर पर मुस्लिमों को टारगेट करने के लिए बीजेपी की योगी सरकार इस तरीके के फैसले ले रही है. आप एक वरिष्ठ नेता हैं, आप इस भूमिका को क्या देखते हैं? चाहे माइनॉरिटी मुस्लिम कम्युनिटी इनकी कोई सरदार हो, मस्जिद हो, दरगाह हो या हिंदुओं के मंदिर है, हिंदुओं के मंदिर में कई जगह पर उनकी भी फाफती होती है. ये फाफती से मंदिर की देखभाल ये करने का अधिकार इन लोगों का होता है. ये स्थिति इस देश में कई सालों से चालू. मुझे लगता है कोई भी सेंसिबल राज्य करता हो तो उन्होंने चाहे हिंदू हो या मुस्लिम हो, चाहे अन्य समाज के व्यक्ति हो और उनकी श्रद्धा स्थल हो, इसकी इज्जत रखनी चाहिए. उनकी कुछ समस्या हो तो हल करनी चाहिए और ऐसे इश्यूज पर ध्यान देकर
मदद करे तो अच्छा है।